दक्षिण सोलापूर तालुक्यातील 13 मैल परिसराला पावसाचा तडाखा बसला। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पपईचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्याची 3.5 एकरवरील पपईची बाग भुईसपाट झाली आहे। पपईच्या बागेचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने जे आहे ते थैमान घातलेलं होतं आणि त्याचं आपण जर बघितलं गेलं तर आपण एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहोत आणि पपईचं संपूर्ण बाग जे आहे ते उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसून येते। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात काल रात्रीच्या सुमारास गारांसहित अवकाळी पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात झाला आणि हातातोंडाशी आलेला म्हणजे 7 महिन्याची ही पपईची बाग आहे आणि ती संपूर्ण उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसून येते। खरं तर एकीकडे मोठ्या प्रमाणात दिवसा ऊन पडत आहे आणि मात्र रात्रीच्या सुमारास अवकाळीचा मोठा फटका या ठिकाणी बसत असल्याचं चित्र दिसते। ही संपूर्ण पपईची बाग जी आहे ती उद्ध्वस्त झाल्याचं चित्र दिसते। संपूर्ण पाला जो आहे तो या ठिकाणी खाली पडल्याचं चित्र आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसते। त्यामुळे शेतकरी राजा जो आहे तो हवालदिल झाल्याचं चित्र दिसते। आपण बघतोय की या माध्यमातून की शेतकरी जे आहेत हा पाला पाडल्यानंतरनं ह्या संपूर्ण पपई ची बाग मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आलेली होती। मात्र आता अवकाळीचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसत असल्याचे चित्र दिसते। पाऊस बघा, बाग आहे माझं 3 एकर, बाग 3 एकर आहे। डिसेंबरची लागण आहे, आता जवळजवळ 4 महिने झाले याला। 4 महिने झाले। काल संध्याकाळचं 4ला जो पाऊस चालू झाला तर 4:45 पर्यंत आपण तासामध्ये ही बाग पूर्ण उधळ झाला। फक्त गारा होते, दुसरं काय नाही, गारा आणि वारं, त्याच्यामुळे बाग उधळ झाले। आता आम्हाला कटोरा घेऊन रोडवर फिरायची बारी आहे आम्हाला। ते कोण ₹1-2 टाकलं तर बरं, नाहीतर घरी यावं लागतं, उपाशी पोटच झोपावं लागतं, दुसरं काय राहिलं नाही आमच्यात। आता काय तुम्ही असं नुकसान भरपाई काय असं त्या गरीबाला, एवढंच आमचं झालं तर आम्हाला तर गेलं तुझ्या समोरच आहे। आता पंडित साहेब आहे समोर म्हटले तर आम्ही काय खोटं तर करत नाही। प्रत्यक्षात तुम्ही बघताय, पत्रकार साहेब दोघे आहेत तुम्ही। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर। तर नाशिकच्या येवला तालुक्यातील मुखेड शिवारात अवकाळी पाऊस आणि जोरदार वादळामुळे टोमॅटो पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यासह पावसामुळे मुखेड शिवारातील टोमॅटोची शेती अक्षरशः भुईसपाट झाली आहे। उभं असलेलं पीक पूर्णपणे आडवं पडलं असून अनेक ठिकाणी झाडंही उन्मळून पडली आहेत। अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या गंभीर संकटात सापडलेत। येवला तालुक्यातील मुखेड भागामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसामुळे टमाट्याचं भरपूर नुकसान झालं। आपल्यासोबत आहे ते टमाटर उत्पादक शेतकरी, काय सांगाल? काल 4-1 वाजेच्या सुमारास भरपूर असा पाऊस झाला, वारा, बारीक बारीक गारा, भुईसपाट झाला। टमाट्याचा प्लॉट बघा तुम्ही, काय राहिलं नाही याच्यात। कांदा असल, टमाटे असल, द्राक्ष असल, काहीही शिल्लक राहिलेलं नाही। इतका जबरदस्त पाऊस झाला, वारा पण भरपूर होता, पाऊस बी होता, गारा पण होत्या। त्या वाऱ्यामुळे आणि त्या पावसामुळे हा टमाट्याचा प्लॉट पूर्ण भुईसपाट होऊन गेला। काढणीला आलेला कांदा पण सगळा खराब झाला, काही विषय नाही राहिला आता। पुढारी न्यूज साठी संतोष बाटाव, येवला। वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळाला। काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली, त्यामुळे टरबूजाच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। काल सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि त्याचा फटका हा शेती पिकाला बसलेला आहे। विशेषतः काढणीला आलेले टरबूज आणि बिजवाई कांदा या पिकाला देखील याचा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या केकतुमरा परिसरात आहे आणि या परिसरातली ही टरबूजाची बाग आहे। इथले जे फळं आहेत टरबूजाचे ते काही प्रमाणात फुटलेले आहेत, तर काही प्रमाणात त्यावर गारपीट झाल्यामुळे डॅमेज झालेले आहेत। टरबूजाचे वेल देखील डॅमेज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत शेतकऱ्यांचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। दादा, काल काय परिस्थिती होती, कशी गारपीट झाली? काल सकाळी गारपीट भरपूर म्हणजे अशी हे झालेली आहे। हे भरपूर आपलं नुकसान झालेलं आहे गारपिटीनं। भरपूर किती एकर क्षेत्र होतं तुमचं? हे क्षेत्र माझं 2 एकर शेत आहे। ह्याच्यामध्ये 2 एकर शेत आहे। हे टरबुजाचं सगळं फुटले, तर काहीला मार लागलेला आहे। आता यातून तुम्हाला किती उत्पन्नाची अपेक्षा होती आणि आता किती उत्पन्न होऊ शकते? याले
50,000 रुपये खर्च आलेला आहे आणि याले उत्पन्न 3 लाखाचं होत होतं पण आता 3-3.5चं होत होतं पण एखाद्या लाखाचं होईल नाही तर होणार नाही काही कारण आता याला गारपीट लागल्यामुळं हे डॅमेज झालेले आहेत. आता तुमची काय मागणी आहे सरकारकडं? सरकारकडे मागणी हीच आहे याचं नुकसान भेटावं भरपाई. या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. एकंदरीतच शेतकरी ऐन काढणीच्या वेळा गारपीट झाल्यामुळं आर्थिक अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे. देव इंगुले, पुढारी न्यूज, केकतुमरा, वाशिम.